महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं एक लेटर आलेलं आहे CNE किंवा CPD रिलेटेड आज 5 जानेवारी 2026चं एक परिपत्रक आलेलं आहे. हे ते परिपत्रक आहे बघा 5 जानेवारी 2026 प्रति सर्व नोंदणीकृत परिचारिका महाराष्ट्रातल्या सर्व नर्सेससाठी आहे. हे विषय काय ह्याचा की परिचारिकांचा जो CNE किंवा CPD प्रशिक्षण कालावधी हा कर्तव्य कालावधी म्हणून गणना करण्याबाबत. कर्तव्य कालावधी म्हणजे तुमची सर्व्हिस काउंट करण्याबाबत तो जो CNEचा पिरियड आहे किंवा तो जो दिवस आहे त्याच्या रिलेटेड. ठीक आहे, मी खाली एक्सप्लेन करतो त्याचं म्हणणं काय. बघा आता ह्याच्यामध्ये संदर्भ काय दिलं आहे त्यांनी, एक परिषदेचं परिपत्रक दिलेलं आहे आणि एक शासन परिपत्रक दिलेलं आहे 11 जानेवारी 2018चं. मी दोन्ही तुम्हाला दाखवतो खाली ते दोन्ही पण लेटर. बघा याच्यामध्ये सांगितलं की महाराष्ट्र परिचर्या परिषदेचे परिपत्रक याच्यानुसार नोंदणीकृत परिचारिकांना त्याच्या नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण करण्यासाठी CNE किंवा CPD करणे बंधनकारक आहे. म्हणजे जे पण रजिस्टर्ड नर्स आहेत सर्वांना त्यांचं रिन्युअल करणं, रजिस्ट्रेशनचं रिन्युअल करणं हे कंपल्सरी आहे, बंधनकारक आहे. तर शासन परिपत्रक परत आणखीन त्यांनी हे दुसऱ्या परिपत्रकाचा रेफरन्स दिलेला आहे 2018च्या. त्याच्यानुसार CNE CPD करण्यासाठीचा कालावधी हा कर्तव्य कालावधी समजण्यात यावा. कर्तव्य कालावधी म्हणजे तुमची ती सुट्टी न काउंट करता तिथं तुमची सर्व्हिस किंवा ते ड्युटी काउंट करण्यात यावं. इन शॉर्ट तुम्हाला इझी समजण्यासाठी सांगतो, तुमचा कर्तव्य कालावधी म्हणजे ती तुमची ड्युटी समजण्यात यावं. तो पिरियड ज्या दिवशी CNE असेल तो दिवस. ठीक आहे, CNE CPD करण्याचा कालावधी हा कर्तव्य कालावधी समजण्यात यावा असे निर्देश आहेत. परंतु संबंधित परिचारिकांनी त्याच्या वरिष्ठांची स्थानिक पातळीवर पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील, जेणेकरून रुग्णसेवेत खंड पडणार नाही. पण तुमचा तो सर्व्हिस म्हणून पिरियड काउंट केला जाईल, पण आधी तुम्हाला त्याची पूर्व परवानगी हे कंपल्सरी आहे. ठीक आहे, पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. तुम्हाला तिथं आधी इन्फॉर्म करावं लागेल की असं CNE आम्ही अटेंड करणार आहे. ठीक आहे, तर तुमचा तो पिरियड हा सर्व्हिस म्हणून काउंट केला जाईल त्या दिवसाचा. आता हे स्पेशली जे गव्हर्नमेंटमध्ये काम करत आहेत, गव्हर्नमेंट एम्प्लॉईज वगैरे आहेत, त्यांना जास्त बेनिफिट आहे ह्याचा, की त्यांनी समजा तुमचा त्या दिवशी सुट्टी आहे, समजा डे ऑफ असेल तुमचा किंवा एखादा दुसरा कोणताही ऑफ असेल आणि त्या दिवशी तुम्ही CNE अटेंड करताय, तर तुम्हाला तो ती सुट्टी न काउंट करता त्या दिवशी स्पेसिफिकली तिथं CNE म्हणून तो पिरियड काउंट केला जाईल. तो सर्व्हिसचा पिरियड हा काउंट केला जाईल आणि तुमची जी सुट्टी होती समजा डे ऑफ असेल, SAS FS जो काही असेल तुमची सुट्टी, तर ती बॅलन्स राहील आणि तुम्ही ती सुट्टी परत घेऊ शकता. ठीक आहे, तर हा एक बेनिफिट आहे गव्हर्नमेंट एम्प्लॉईजसाठी. तर आता याच्यामध्ये यांनी सांगितलं की तरी सर्व संबंधितांनी सदर शासन परिपत्रकानुसार CNE CPD चा कालावधी हा कर्तव्य कालावधी म्हणून गणण्याचे परिपत्रकानुसार कारवाई करण्यात यावी. ठीक आहे, तर आता जे पण कोणी गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आहेत त्यांच्यासाठी हा जास्त बेनिफिशियल आहे की तुम्ही त्याच्यामध्ये ज्या दिवशी समजा तुम्ही CNE केला असेल अटेंड आणि त्या दिवशी तुमची सुट्टी आहे, तर ती सुट्टी तुमचा डे ऑफ असेल, SS असेल, FS असेल, जे काय असेल तुमची सुट्टी, तर ती सुट्टी न काउंट करता तिथं हा पण CNE कर्तव्य कालावधी म्हणून काउंट केला जाईल आणि तुमचे ऑफ तुम्ही तो नंतर आणखी घेऊ शकता. ठीक आहे, आता पण हे किती वेळा घेऊ शकता बघा, आता मी खाली पत्रक सांगतो. हे तुम्ही कितीदा पण वर्षभरात असं नाही घेऊ शकत, त्याला पण लिमिट आहे. बघा हे दिनांक 19/11/2025चं एक परिपत्रक आहे. याच्यामध्ये पण बघा सर्व नोंदणीकृत परिचारिका महाराष्ट्र राज्य, याच्यामध्ये पण त्यांनी DMAR वगैरे भरपूर डिपार्टमेंटचे याच्यामध्ये त्यांनी सगळ्यात पहिलं हे उपचर्या परिषद भारतीय त्यांचं रेफरन्स दिलं आहे. त्याच्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचा दिलेला आहे आणि DMARचा आणि महाराष्ट्र परिचर्याची बैठकीचं ठराव त्याचा एक रेफरन्स दिलेला आहे. याच्यामध्ये बघा त्याच्याने त्यांनी सांगितलेलं आहे की याच्या रिलेटेड त्यांनी एकदा ह्याच्या आधी पण लेटर काढलं होतं. बघा थोडक्यात 2016पासून CNE चालू झालेले आहे. 150 पॉईंट करणं गरजेचं आहे 5 वर्षामध्ये. तर 2027पर्यंत तुम्हाला 150 पॉईंट पाहिजे. तर तुम्हाला 2027 ते 2032 हे पुढल्या 5 वर्षाचं तुम्हाला रिन्युअल हे मिळणार. ठीक आहे, मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो तुम्हाला या लेटरचा मिनिंग. याच्यामध्ये बघा ज्या परिचारिकांनी 2022 ते 27मध्ये जर 150 पॉईंट केले नाहीत, तर तुमचं ह्यांनी संदर्भ दिला खंडपीठाचा, न्यायालयाचा वगैरे ह्याच्या आधी पण सांगितलं होतं, तर त्याचं उल्लंघन समजण्यात येईल आणि तुम्हाला 2027 ते 2032 म्हणजे पुढलं जे 5 वर्षाचं रिन्युअल आहे तर ते मिळणार नाही आणि त्याच्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार राहणार. ठीक आहे, हे त्यांनी याच्या आधी पण लेटर काढलं होतं, तेवालं लेटर आहे. 2027 ते 32 या म्हणजे 5 वर्षाच्या आपले जे 27ला रिन्युअल करायचे त्याच्यासाठी 150 पॉईंट हे बंधनकारक आहेतच. आणि जो 11 जानेवारी 2018चा जो रेफरन्स सांगितला होता एकदम स्टार्टिंगला या लेटरमध्ये, हा बघा 11 जानेवारी 2018चा जो संदर्भ होता तेवाला बघा आता हे वाला 11 जानेवारी 2018. तर याच्यामध्ये
आता हे खूप मोठं लेटर आहे PDF. तुम्हाला आता हे लेटर पाहिजे असतील तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक, त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. हे लेटर मी टाकेन, तुम्ही सर्व बघू शकता ही PDF पूर्ण कंप्लीट. त्याला याच्यामध्ये बघा, आता जो मेन पॉईंट आहे, जो CNEचा जो कर्तव्य कालावधी गणण्यात येणार आहे, तर त्याच्या रिलेटेड जर म्हणलं तर बघा, हा फर्स्ट पॉईंट. राज्यातील परिचारिकांचे नोंदणीकरण महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई यांच्याकडून करण्यात येते. सदर नोंदणीत अबाधित राहण्याच्या दृष्टीने परिचाराने एका वर्षामध्ये एक दिवसाचे एकूण असे 3 दिवसाचे सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम विविध संस्थांकडून आयोजित केले. मग ते कोणी असो, तुमचं गव्हर्नमेंटने केले असेल किंवा प्रायव्हेटने केले असेल, त्याचा काही फरक पडत नाही, कुठेही. ठीक आहे. तर ते प्रशिक्षण बंधनकारक असून 3 दिवसासाठी परिचारिकांनी एका वर्षात 3 नैमित्तिक रजा खर्च करणे, म्हणजे तुमच्या CL खर्च करणे. तथापि शासन निर्णय हे याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुमच्या CL विनाकारण खर्च होत आहे त्याच्यामध्ये, म्हणजे CNEच्यासाठी तुमच्या वर्षात 3 CL तर याच्यातच जात आहेत. ठीक आहे. तर त्याच्यामुळे ह्यांनी जे शासन निर्णय संदर्भ वगैरे दिलेले आहेत, तर त्याच्यानुसार त्यांनी सांगितलेलं आहे की बघा, याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे, प्रशिक्षणासाठी घेतलेल्या रजा कर्तव्य कालावधी समजण्यात याव्या. ठीक आहे. प्रशिक्षणासाठी घेतलेल्या रजा कर्तव्य कालावधी समजण्यात यावा. मग असं वर्षामध्ये किती सांगितले त्यांनी, तर 3 प्रशिक्षण सांगितलेले आहेत. तर याचा अर्थ आता हे ठीक आहे, आता खाली मग भरपूर यांनी लेंदी दिलेलं आहे, उपलब्ध करून परिचारकांचे सेवांतर्गत शिष्टाचार नैमित्तिक रजा मंजूर न करता करणं. ठीक आहे, ते सोडून द्या. तर थोडक्यात सांगितलं की तुम्ही 3 वेळा एका वर्षामध्ये तुम्ही 3 वेळा हे CNEचे तुम्ही लीव घेऊ शकता, म्हणजे सर्व्हिस काउंट करून. ज्या दिवशी पण CNE असेल तुमचं, समजा ज्या दिवशी तुम्ही CNE अटेंड करताय, तर त्या दिवशी तुमचा जो काही ऑफ असेल, समजा डे ऑफ असेल, नाईट ऑफ, PF, जे काही तुम्ही घेताय सुट्टी समजा, तर ती सुट्टी काउंट न करता त्याच्याऐवजी तिथं CNE तुम्ही अटेंड केलं, ते तिथं लिहू शकता तुम्ही. आणि तुमचा जो काही बॅलन्स ऑफ होता, तर तो बॅलन्स ऑफ तसाच राहील आणि तो पुढे तुम्ही घेऊ शकता. तर असं तुम्ही वर्षामध्ये 3 वेळा करू शकता. ठीक आहे. फक्त 3 वेळा करू शकता, हे लक्षात ठेवा. म्हणजे प्रत्येक वेळेस प्रत्येक श्रेणीला तुम्हाला घेता येईल असं नाही, तर वर्षात तुम्हाला हे 3 वेळा करता येईल जास्तीत जास्त. ओके. तर याच्यामध्ये त्यांनी सांगितले की रजा नैमित्तिक रजा मंजूर न करता कर्तव्य कालावधीमधून समजण्यात यावा, म्हणजे तिथे त्यांची रजा वगैरे कुठलीही न काढता तिथं त्यांची CNE किंवा कर्तव्य कालावधी, त्या CNEला कर्तव्य कालावधी सर्व्हिसच काउंट करण्यात यावी. पण त्याच्यासाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे, वरिष्ठांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. तुम्हाला आधी ते इन्फॉर्म करावं लागेल. ठीक आहे. याच्यामध्ये हा एक एवढा फक्त इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ओके. चला, तर हे एक अपडेट आहे CNE रिलेटेड, की जे गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आहेत तर त्यांच्यासाठी एक बेनिफिट आहे हा, की तुम्ही वर्षात 3 वेळेस तुमच्या ज्या सुट्ट्या जाणार आहेत CNEसाठी, तर 3 वेळेस तुम्ही त्या वर्षातल्या त्या 3 सुट्ट्या घेऊ शकता तुम्ही तिथं CNE दाखवून. आणि तुमचं ते ऑफ, म्हणजे थोडक्यात तुम्हाला नंतर घेता येईल, तुमचा तो ऑफ तसाच राहील शिल्लक. ठीक आहे. हा या लेटरचा मिनिंग आहे. याच्या व्यतिरिक्त काही आणखीन डाऊट असतील किंवा तुम्हाला हे पूर्ण PDF पाहिजे असेल, तर कमेंट सेक्शनमध्ये आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुपची लिंक आहे, तिथे जॉईन करून तुम्हाला मिळेल हे PDF, तिथं बघू शकता.